आमच्या गाडीचे निघले आज 3-3 पंक्चर. कसं ते तुम्हाला सांगतो. आम्ही जात होतो आज आमच्या क्लासमेट धीरजच्या घरी, ते पण डहाणूला. धीरजकडे जायचं म्हणून हवा भरतोय तर पंक्चरवाला बोलला तुमच्या टायरामध्ये 3-3 चुका शिरलेत. मग ते लगेच काढले आणि निघाले परत. धीरजच्या घरी जायला होतं यश पागदर आणि करण, साहिल आणि आदित्य, मी आणि अनिकेत. आम्ही क्लासमेट लोक आज खूप दिवसांनी भेटणार होते, त्यामुळे मज्जा तर येणारच होती. आम्ही आमच्या मेन स्टॉपवर थांबून जरासं फ्लेक्स करायला थांबून गेलो होतो, इथे फोटोशूट वगैरे काय काय करायला. आणि काल एवढं होतं ना की काय सांगू तुम्हाला. तरी पण आम्ही एकदम फ्लेक्स मध्ये होते. धीरजच्या घरी पोचल्या त्याची ताई चिंच साफ करतोय, मग आम्ही पण चिंच खायला उडून पडले. आणि धीरज आमच्यासाठी पाण्याची सोय करत होता. आम्ही मागच्या वर्षी जसं धीरजकडे येऊन आंबे पाडायला गेलेले ना, तिथेच आता चालले. आम्हा सगळ्यांना तर आंबे तर काय भेटले नाही, पण चिकूची वाडी, आता चिकूच तरी खाऊन जाऊ. इथे आम्हाला चिकू तर भेटत होते, तरी पण आमचे मित्र नुसते मारामारी करत होते. त्या वाडीतून तर चिकू तर खाल्ले, आता धीरजच्या घरून आंबे खायला लागले. धीरजच्या घराच्या मागे आंब्याचे झाड होते ना, मग त्यावरचेच आंबे घेतले. ते आंबे सगळे पाडून मग लगेच आम्ही खायला घेतले. आंबे वगैरे सगळे कापून घेतल्याने आता आम्ही चालले आमच्या मेन स्पॉटवर, म्हणजेच नदीवर आंघोळ करायला. हा बघा ना मित्रांनो कसला स्पॉट आहे ना. आता चला मी पण आंघोळ करून घेतो मस्त पटापट इकडे. मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करून आता आम्ही चालले सगळेजण घरी. तर चला असंच ब्लॉगला प्रेम द्या आणि फॉलो केल्याशिवाय जाऊ नका.